चांगले चमकू राहिले का ते दोघांच्या दोन्ही बी हा. तरी त्याला का आपण पाण्यानं धुतले, साबणी गिबणी धुतले असते तर बस. साबणीनं धुतले असते तर अरे बाप्पा, मग तर 5 किलोमीटर दूरहून बी पाहिलं असतं ना तरी आपली जोडी म्हटलं चमकली असती, म्हटलं अशी सनसन चमकली असती. ते पाय ना आताच तर किती चमकू राहिली. तात्यानं जोडी बी अशी तशी आणली काय, पट्टाची जोडी होय ना हे पंढरपुरी. पाय ना कशी उच्ची पुरी आहे तर ते पांढरी शुभ्र आहे एकदम. अरे कोणाची जोडी वर? अरे तात्याची जोडी आहे, तात्याची जोडी आहे शंकर काका. अरे बहुत ही चांगली दिसू राहिली ते जोडी, पांढरी शुभ्र सशासारखी आहे रे. कुठची आणली रे ते आणली ते ना पंढरपूरच्या बाजारातून. आपल्या इकडली नाही होते, पंढरपुरी म्हणते तिले. पट्टाची जोडी म्हणते. अरे नमस्कारम नमस्कारम तात्याम. अरे नमस्कार नमस्कार शंकरराव. काय म्हणते, कशा काय भटकले इकडे? काय पोळा गिळा आहे का नाही आहे? बैलाईले म्हटलं धुता का नाही धुत काही? अरे पोळा सण आहे म्हणून तर आलो ना मी, नाही तर तुम्हाला माहित नाही का मी इथं राहतो तरी काय आपलं चालूच राहते बाहेर. अरे बायकोचा फोन आला, पोळ्याचा सण आहे म्हणे. मग मी म्हटलं पोळा आहे तर मग काय करता आलीच. मी म्हटलं 500 तर आपण इकडेच कमावतो करीत. अरे सण गिन असला तर येत जा बाबा गावात, काही नामोनिशाणच नाही राहत तुमचा. फक्त सणाला येता गायब होता असं चालन काय? मी काय म्हणतो, बैलाची जोडी नाही दिसू राहिली तुमची कुठे? अरे तिकडे लेकरं धूर राहिले तिले, म्हणून म्हटलं चला या म्हटलं खर्रा खाऊन पांटेल्याहून. तर दिसली तुमची जोडी. कुठून आणली जोडी? किती रुपयाची हो म्हटलं हे जोडी? हे पंढरपुरी होय, आणि पंढरपूरहूनच आणली हे बाजारातून. तिकडे मामाभाऊ राहते ना, तो बी तिकडे बैलन हे ते जाते म्हशी घिशी गाई घीचं दूध दह्याचं. तर त्यानं पाहिली होती, ते म्हणे फोटो टाकला ते ना आपल्याला व्हॉट्सअपवर. मी म्हटलं घेऊन टाका, कितीची हो? हे पडली मला 2 लाख रुपयाची जोडी. जोडी पा कशी टॉप लेवलची आहे. बापा 2 लाखाची? आपल्या इकडली तर बाबा 4 जोड होऊन जाते होय 2 लाखात. अरे जोडी पाना कशी आहे? तुम्ही थांबलेच ना, आखरी जोडी पाले थांबलेच ना. अरे बैल कसे असते पंढरपुरी, ह्या पा कशा रपाटेच्या रपाटे माणसासारखे उच्ची पुरी, आणि पा कशा सशासारखे पांढरे शुभ्र आहे. मग फक्त म्हटलं आम्ही पाण्यानं धुतली, म्हटलं ते पांढरे शुभ्र निघाली. विचार करा आता तुम्ही, साबण गिबन लावली असती कशी चमकली असती. तर जोडीच्या बाऱ्यात मी काही म्हणू नाही शकत बा. तुमची जोडी म्हणजे एकदम टॉप लेवलची. आता पोळ्यात पा किती जण विचारते तुम्हाला कुठून आणली काय आणली. अरे तात्या तुम्ही थांबा म्हटलं 15-20 मिनिटं इथं. आम्ही म्हटलं ते पैशाचे पानं आणि आपलं गवत गिवत घेऊन येतो. हा चारा पाणी घेऊन येतो म्हटलं बैलाईले. अबे तबाचे काय बैला काय उपाशी ठेवले काय? हा मला काही समजून नाही राहिला राजा. अबे त्याला काही खिलाई पिलाई द्यायला लागत होती, म्हणजे उपाशीच वाटते तेव्हापासून. अरे चाललोच ना आता, 2 मिनिटाची गोष्ट आहे. आतावर इथं बैल धुतले, त्याच्या पहिले तुमच्या इथं तुमच्या बायकोनं बाजारात गिजार चारला होता तिले. बस जातो 2 मिनिटात, इथूनच घेऊन येतो ना धुऱ्याहून, इकडून तिकडून. हा जवळूनच घेऊन येतो. बरं जा लवकर या. यंदा पोळ्याला काय माहित आता किती बैल राहते तर तात्या. लोक बैल जिकू राहिले आणि ट्रॅक्टरच घेऊन राहिले म्हटलं. आणि इकून बी अशा तशाले नाही राहिले, कसं आले इकू राहिले म्हटलं बैल. अरे भावचाळले ना हो शंकरराव, लोक भावचाळले ना. पैसे दिसू राहिले हिरवे हिरवे, बिचारायले राबून घेते आणि त्यानं मग काम नाही झालं का कसं आले इकून टाकते. असं नाही करायला पाहिजे ना. अरे मला एवढं समजते, तुम्ही ते तुमचं पीक पाणी त्याच्या भरोशावर काढू राहिले आणि त्याच्या इकून काम नाही होऊ राहिले तर तुम्हाला भारी पडू राहिले नाही. कसं आले इकू राहिले? अरे घरीच राहू द्या दिले, घरीच मरण द्या दिले, पण तुम्ही कसं आले इकू नका. काय मागू राहिले ते? थोडंसं गवतच मागू राहिले तुम्हाला. हा ते बी तुमच्या चॅनल होते का देणं? हे तर समजायला पाहिजे कास्त करायले. कसं आले इकाव काय? हा किती मोठं काम काढून देऊ राहिले म्हटलं ते. ट्रॅक्टर सांगतो म्हटलं तर किती रुपये घेते ते बिचारे आपली गवता गिवतावरच देते म्हटलं. काय घेते ते, काय खाते घरचं चारा पाणी खाते थोडंसं. चला ना खर्रा गिर्रा खाले म्हटलं पांडेल्यावर. चला येऊ बात. अरे जोडी मग इथं बैलाची कोण पाया? अरे टेन्शन नका घेऊ, पुरी वस्तीच आपली आहे. आपल्या जनावराला हात लावून एवढी कोणाची ताकद आहे काय? हात पाय तोडून टाकीन कधी त्याचे. चला या, चला मोहनच्या पांडेल्यावर येऊ बात. अरे नमस्कार तात्या. अरे नमस्कार. काय म्हणते मोहनराव? बापरे, काही वर्षाबाद शंकरराव भटकले आपल्या गावात. रस्ता दिसता नाही भुलले शंकरराव. अरे नाही पोळा नाही आहे काय? पोळा आहे ना राजा. पोळ्यासाठी तर 10 जण सोडून येतो मी. अरे याच लागते म्हटलं, गावदारीचं काम आहे. तुमच्या शिवाय कसं आहे, कर अपूर्व आहे आमची. तुम्ही करीत असले का मजा आहे, नाही तर मग काहीच नाही आहे. नाही ते तर आहेच म्हणा, त्याच्याशिवाय कसं जमन? तुम्हीच विचार करा मोहनराव. अरे कर आपल्याशिवाय अधुरी आहे आणि आपण करीशिवाय अधुरा आहे. कर म्हटल्यावर आणि पोया म्हटल्यावर आपले पाय थरथर करते. अरे घे ना शंकरराव पटकन्या, घे ना. काय खर्रा खायचा आहे का काय खायचं तर घ्या पटकन. चला इथं टाइमपास करून काय फायदा. घ्या. दिलीप भाऊ बी आले. अरे काय म्हणते दिलीप भाऊ, ओळखला का नाही ओळखलं म्हटलं? मी काय गावात नवीन आहे काय? तुम्हाला ओळखीन नाही काय? शंकरराव तुम्ही बी घ्या ना, काही खर्रा पान तंबाखू घ्या ना, काय लागते तर घ्या. अरे तेच खाले आलो, तुम्हाला काही लागत असेल तर घ्या, पैसे मी देतो. खा काय पाहिजे तर द्यावं. यायले काय पाहिजे तर सुकापट्टा पान पराग पाहिजे का, नागपुरी खर्रा पाहिजे का, शक्ती तंबाखाची पुडी पाहिजे तर? अरे ते काहीच नाही खात, तंबाखू खाते ते, नाही तर काय खाते ते. दोघं गेले वाटते तुमची जोडी घेऊन मग तात्या. हा धुतली घेतली ते ना, जरा म्हणे चारा पाणी आणतो म्हणे, थोडेसे थांबा म्हणे तुम्ही. तर मग शंकरराव आले. शंकरराव म्हणे चला म्हणे बा पांडेल्यावर येऊ म्हणे मोहनच्या, म्हणून मग इकडे आलो. अरे सगळंच करते ते, टेन्शन नका घेऊ. धुते बी, चारा पाणी टाकते, काही लोड नका घेऊ तुम्ही. खांदे गिंदे शकते, सजवते बी ते, त्याचं टेन्शनच नाही आहे त्या दोघांचं. कोण हे दोघं ना? अरे हे दोघं लय कामाचे आहेत. तसे पाहिले तर जनावराचं लय करते ते. मागच्या वर्षी ते म्हणे मला माई जोडी दे म्हणे, पण आता कसं आहे मलेच तर पोरं आहे. ते म्हणे नाही म्हणे आमच्यापाशी एकच जोडी आहे म्हणे बा. आता कुठे गेले ते दोघं बी? चारा पाणी आणायला गेले ते. जायचे त्या गाडीची चाबी घेऊन ये. गाडी तर घरी जाते बाबाची. आले असं त्याला बाबा ती या बी घेऊन येतो म्हटलं. आपल्याला गवत कापायला लागेल, जाय पटकने. अरे हो पण बाबाने चाबी दिली पाहिजे ना गाडीची. तेच तर आहे का? नाही तर बस तू सांगतच काय गवत आणायला चाललो म्हणून.
तू म्हणा येऊ राहिलो म्हणा इथून बातच वावरातून चक्कर मारून. हा मानतो मग मी बातच थांब इथं. अरे कुठं चालले रे दोघंच्या दोघं बी? अरे काही नाही इथं येतो म्हटलं वावरातून थोडंसं गवत गिवत करून. हा बैल घेतले म्हटलं दोघांना बी पोळ्यासाठी घुमवायले. कसे आपले 1000-2000 निघते त्याच्यातनी. हा वाहिनीचे पैसे म्हटलं येतो बाद 2 मिनिटात. चाबी द्यायचा म्हटलं काका तेवढी. चाबी देऊन द्यायचा म्हटलं चेत्याले. हे घे चाबी घे. लवकर येतं म्हटलं नाही तर तिकडं टाइमपास करसान. अरे नाही काका टाइमपास कुठं करू बाबा. टाइमपास कुठं करू तुम्ही सांगा ना. पटकन आम्हाला ये नाही म्हटलं. कलर गिलर मार नाही म्हटलं. खांदे शेका लागते त्याचे. अरे पाय रे आरामानं चालू जा गाडी. मस्तीनं नका चालू जा जास्त. मला जर असं काही माहीत पडलं तर डबल गाडी नाही देईन म्हटलं बाबू. चेत्या आय जरासा आरामानं चालू जा गाडी. हो बाबा आरामानं चालवतो ना. जरासं तात्यानं जाणलं असतं बैल बंडीत टाकून काय झालं असतं गवत. हा आपल्याला आता अधिक डबल जा. अरे तसं आहे पैशाचे पानं आणायला जास लागते ना आपल्याला. उद्या थोडी आणायला लागत असते पैशाचे पानं. तोडून येत उद्या आजच आणायला लागते. उद्या पोळा आहे ना उद्या थोडी जमते ते. जे काय ते आजच आणायला लागते ना. गवत आहे घेऊन येऊ बैलासाठी. कोणतं मोठं वजन उरायला आपल्याला मागं येऊन जाते ना आपल्या. बस थांबव इथं दिसू राहिलं मला पैशाचे पानं गवत. बस इथूनच तोडून घे. होऊन जाते बैलासाठी इथं चारा. हो पाटील लावा ना फोन म्हटलं पटकन तात्याले फोन. काय राजू किती वेळ झाला सगळेजण जमले नाही तर. अरे लावा हो लावा पाटील लवकर फोन लावा. टाइमपास नका करू. आम्हाला काम धंदे नाही काय. पोळा आहे ना आमच्या घरी बी. पटकन बोला काय बक्षीस मात्र तर विचारून घ्या. अरे कुठं आहे ग तात्या? कुठं आहे म्हटलं? बस रस्त्यानं जा येऊनच राहिलो. आला बाबा तात्या आला बाबा. अरे हा काय टाइम हो गया आता. अरे माफ करा बैलाची जोडी सोडून आलो मी इकडे. कसं आहे तिकडे कोणी पाले नाही आहे ना. जोडी कोणी पाले नाही आहे. ते लोक गेले आपला चारा आणले त्याच्यानं मला टाइम झाला. बरं बोला ना काय बोलायचं आहे तर बोला. बोला हो पाटील बोला ना काय तर बक्षीस मात्राचं बोला. अरे आपल्या गावात म्हटलं दरवर्षीप्रमाणे पोळा भरते. हे काय नवीन गोष्ट आहे नाही. आपल्या जे पूर्वजांना लावलं आहे ते प्रथा आणि संस्कृती आपल्याला चालवून आहे. बरोबर आहे का नाही आहे? हो बरोबर आहे. पाच लागते आपल्याला. आपण नाही करण तर कोण करण. तर माझं म्हणणं असं झालं का काहीतरी आपण ह्या वर्षी नवीन करू. नवीन म्हणजे कसं पोळा सुटल्यावर ज्याची बैल जोडी मारुतीच्या मंदिरापाशी पहिले पोचन त्याले आपण 2151 रुपयाचं बक्षीस देऊ. आणि जो 2 नंबरवर येन त्याला 1800 रुपये. अशा पद्धतीनं आपण लावू आणि सगळ्याले 3 बक्षिसं मात्रा ठेवू आणि 3 बक्षिसं देऊ. काय वाटते तुम्हाला सगळ्याले? वाटाचं काय आहे हो त्याच्यात पाटील. जसं तुम्ही म्हणसान तसं हे तर 1 नंबर काम आहे. हा म्हणजे कसं आहे लोकांना बी उत्सुकता वाटन ना बैलजोडी सजवाची. हा बैलजोडी सजवाची उत्सुकता वाटन. त्याला धावाची उत्सुकता वाटन. थोडंसं चांगलं वाटन. मजा येईन थोडीशी गावातल्या लोकांना. चांगलं आहे ना. नाही कसं आहे सगळ्याचं म्हणणं घ्या लागते. कसं एकट्याचं म्हटल्यानं होत नसते ना. म्हणून मी तुमच्या सगळ्याला इथं बोलावलं. काय म्हणतं तात्या तू सांग. अरे माया काय म्हणणं आहे जे गावकरी म्हणन तसं. सगळ्या गावकऱ्याचं जे म्हणणं आहे ते मी तर काय ते बसायला तयार आहे. काय द्यायचे आहे दक्षिणा मी देऊन देईन. तुम्हाला काय पाहिजे. हा पण पाटील मी तुम्हाला आताच सांगतो तुम्ही जे देखणी मूर्तीची स्पर्धा ठेवू राहिले ना त्याचं पहिलं बक्षीस तात्याला तुम्ही आताच देऊन द्या. कारण त्याच्या जोडीसारखी देखणी मूर्ती आहेच नाही. अरे ते बिना सजवल्याची कशी दिसू राहिली सजवल्यावर कशी दिसू विचारा नाही तर गावकऱ्याला. नाही ही गोष्ट बरोबर आहे. ही गोष्ट पटली आपल्याला. तात्याच्या जोडीसारखी बैल जोडी नाही आहे बघा गावात. नाही हे गोष्ट तर मला पटते. बरं मग देखणी मूर्तीची कॅन्सल करून टाका पाटील. मग ज्याची हारजीत मध्ये पहिले येन त्याला देऊन द्या बक्षीस. आपलं काही नाही तसं. ठीक आहे तुम्ही जसं म्हणू राहिले तसं. सगळ्याच्या अंगावर 1500 रुपये येते. मग सगळ्या जणाले 1500 रुपये वर्गणी द्यावं लागते. तर मग हा कार्यक्रम चांगला होऊ शकते. अहो पाटील काही आपल्या गावाच्या संस्थेतून घेऊन घ्या. 1500 आम्ही देतो पण काही आपल्या गावाच्या संस्थेतून घेऊन घ्या. म्हणजे कार्यक्रम अधिक थाटामाटात होऊन जाते. 4 लोक परिपावणी येते घरी. त्याला थोडा बरा वाटते कार्यक्रम. कसं आहे पुरं गाव एक होते त्या दिवशी आणि मजा राहते. बैलपोळा म्हणजे आपल्या शेतकऱ्याचा हेच आहे तो मोठा सण. तुम्हाला काय वाटते तुम्ही पाहता. अरे वाटाचं काय संस्थेतून घेऊन घ्या. अर्धे पैसे आपल्याशी जमा होते. 1 नंबर कार्यक्रम होते. चला तर मग ठरलं. आणि चला जा आपापल्या घरी जा. बैलाचे खांदे गिंदे शेका मस्त. आणि उद्या पोळ्यात तयार ठेवा आपले बैल. अरे झालंय का इतक्या लवकर. अरे एक मेन मुद्दा करायलाच बाकी. कोणता मुद्दा हो नाना? अरे बँजो पार्टी सांगा लागेल ना आपल्याला. का तसाच पोळा फोडता काय मुका हा वाजत नाचत गाजत नाही लागते ना बैलाईले पोळ्यात. आणि मग तिकडून पोळा नाही फोडा लागत काय. अरे हो पाटील बरोबर आहे. हे तर आपल्या लक्षातच नाही राहिलं. अरे मी काय म्हणतो पाटील जास्त काय फसकटीत पडू नका. ढोल ताशे सांगून द्या सारखे बसता का बँजो पार्टीच्या याच्यात नाही मागं लागत. पैसे जास्त जाते ना आपले. ढोल ताशे कमी घेते पैसे. तुम्हाला काय पटते ते सांगा. तुम्ही म्हणसान तसं सांगा. सगळे जणांचं काय मत आहे तर ढोल ताशे सांगता मग. हा ढोल ताशे सांगून द्या ढोल ताशेच त्याच्यात बरं नाच नव्हते. ठीक आहे मग तात्या चल उद्या ढोल ताशे सांगाले. कुठं गेला रे बा तात्या तर काही दिसून नाही राहिला. पाय रे असं आहे रे सोनिया पाय 2 मिनिटं थांबा म्हटलं. 2 मिनिटात येतो तर पाय गायबच झाला.
दिले ते जनावर सोडून, कोणाच्या भरोशावर सोडले तर. चल चारा पाणी टाकून दे बैला इले. ते खांदे गिंदे शेकणं आपल्या घरी नाही जमत म्हणते ते. ज्याची बैल जोडी आहे ना त्याच्याच हाताने करून घ्या लागते म्हणते ते आपल्याला डबल आता चारा पाणी झाल्यावर तात्याच्या इथं न्या लागन. रे नाव घेताच तात्या आला. अरे बापरे, बैलाले चारागिरा आणला का? बरं केलं. बाजरायला लावला वाटते. पाणी गिनी पाजून दे जा आणि नंतर मग थोड्या वेळानं आपल्या घरापाशी घेऊन जा, बैल बंडीला बांधून दे जा. आणि आजीले सांगून दे जा, शांता आजीले ते खांदे गिंदे शेकून ठेवते. ठीक आहे का हो तात्या? तुम्हाला म्हटलं 5-10 मिनिटं थांबा इथं आणि ते ढोरा गिराले एखाद्यानं सोडून नेलं असतं तर मग सोडून नेलं असतं तर म्हटलं. काही राजे हो, कोणाच्या भरोशावर सोडून देणं म्हणजे गुन्हा झाला बाबा. तुम्हाला म्हटलं 2 मिनिटं थांबा, तुम्ही डायरेक्ट गायबच झाले आणि आता आले डायरेक्ट. अरे कोणाची हिंमत आहे आपल्या बैलाला हात लावायची? आपले बैल तर म्हटलं दुरून आवाज दिल्याबरोबर येते. कोणा नेले बी तर कोणाची ताकद नाही म्हटलं. गावदळीचं काम आहे, मार खायचा आहे का त्याले? मी काय म्हणून राहिलो, मी चाललो म्हटलं पाटलासोबत बँड पार्टी सांगायले पोळ्यासाठी. म्हटलं मी जर नसलो तर ते बैला गेला तर तुम्ही करत बस जा. आम्ही दोघं चाललो म्हटलं बँड पार्टी सांगायले. अरे आम्ही येतो म्हटलं दोघं जण. आम्ही काय करू? खांदे शेकणं झाल्यावर काय आहे, त्याले रंगगिंग मारून देतो पहिलेच. खांदे शेकाच्या पहिलेच बैलायले पैसे देऊन द्या तुम्ही. चाललो आम्ही आता हार्डवेअरच्या दुकानात कलरचा डब्बा आणाले. पैसे देऊन द्या ना आता. बस 10 मिनिटात आम्ही उरकून टाकतो. आम्ही येतो तुमच्यासोबत. कोणता बँड सांगता तर तुम्हाला समजते का तेवढं? आम्हाला बरोबर समजते त्याच्यातलं. अरे हो, पण तुम्ही असाल पण बैलायला सजवायला लागते ना रे. मग ते कोण करण? तुम्ही सांगा. ते कोण करण सांगा. नाही तर मग एक काम करा, तुम्ही चालले जा पाटलासोबत. मी करतो ते बैलाला सजवतो. नाही तुम्हीच चालले जा, काही विषय नाही. कोणताही सांगितलं बँड पार्टी तुम्हीच चालले जा. आम्ही सजवतो बैलाले आमच्या मनानं. मी कशाच्या कसे सजवता मागच्या वर्षी सारखे नंबर नाही येत ना काही नाही. मग नंबरचे पैसे चालले जाते. नाही आम्ही सजवतो आमच्या मनानं चांगले. तुम्ही राहू द्या. ठीक आहे मग बैलाचा दाना पाणी झाला का मग आपल्या घरापाच्या बैल बंडीला बांधून दे जा. मी चाललो जातो मग पाटलासोबत आता. ते पैसे तर देऊन द्या म्हटलं. पैसे तर देऊन द्या. कलर नाही आणा लागत काय? हे घे पैसे. उरलेले पैसे वापस देतो माणुसकीनं. नाही तर मग मशीन काय झालं? अरे याच्यातले उरूनच किती राहिले? चांगल्या क्वालिटीचा जर कलर घेतो म्हटलं तर याच्यातले उरूनच किती राहिले. चल येतो मग मी. जातो पाटलासोबत. बँड पार्टी सांगून देतो तेवढी. ठीक आहे. पुरण गिरण चांगलं बनवतो म्हटलं. चांगलं एकदम गोड. आपल्याला असं चालत नाही, फिकं नाही बनवायचं. एक काम करते ना, साखरेचा डब्बाच वाटून देतो त्याच्यात. खात्रा मग नंतर मग घडी का साखर कशी खतम झाली 5-50 मागितले तर मनामधात तुम्ही भले दिसू राहिले मला. पटापट कर जराशी, भूक लागली. पटापट म्हणजे 2 हात आहे मला का 4 हात आहे काय करू? त्या पोरीचा डब्बा दिला बांधून सकाळी उठून. सकाळीच पुरण लावणं होत होतं, जरा हातभार लावला असता तुम्ही. म्हणजे तुला कायच्यासाठी करून आणलं? त्यासोबत लग्न काय केलं? बायाचे काम आम्ही करावं का माणसानं? माणसाचे काम तुम्ही करता काय? तुम्ही जाता का वावरात? बाबा चला मला बैल जोली घेऊन द्या उद्यासाठी. उद्या देतो नाव तुला घेऊन. आता कुठं देऊ तुला घेऊन? नाही मला आताच पाहिजे. आता म्हणजे आताच पाहिजे. पहिले सांगतो. सांगवाय तू सांगवाय बाबाले मला आता पाहिजे म्हणजे पाहिजे बैल जोडी. मला नको सांगू दे. अरे उद्या देतो ना म्हणते चिंकी घेऊन. उद्या देतो म्हणते घेऊन बाबा. उद्या सकाळी चालली जातो पायटे. नाही मला काय नको सांगू. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आता सांगतो. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. ओ पोट्टे तिथं काय लोईन राहिली? इथं अंगार आहे ना, लोईन कर राहिली इथं. द्या ना बाबा, द्या ना तिला घेऊन. ऐकून नाही राहिलं ना ते. हट्टी आहे ना, तुम्हाला माहित नाही का रे? तिथंच लोईन राहिले. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही तर मी नाही उठत. नाही तर पुरे कपडे भरून टाक तुम्ही. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. सगळ्यांना घेतले म्हटलं आजच बैल. मला काऊन उद्या पाहिजे? मला आताच पाहिजे म्हणजे पाहिजे. आताच चला मला घेऊन चौकात. अहो तुला सांगितलं ना समजून नाही उराला का? उद्या देतो म्हणजे देतो म्हणून घेऊन. आता माझी पैसे नाही का? उधारीत आणून देऊ तुला बैल? पोरीले बैल आणून द्यायला पैसे नाही. तिकडे दारू ढोकसाले पैसे आहे. उद्या जुवा गेलसान करायचं त्याच्यासाठी पैसे आहे. या गुपचाप आणून द्या. फालतूची नखरे नका करू. उठ मा उठ. जाय बाबा देते घेऊन जा. बरं त्या बच्चे सध्याचे पैसे दे, मग उद्या वापस देऊन देतो तुले. जा घ्या त्या साखरेतल्या डब्यातले घ्या आणि द्या तिला बैल जोडी घेऊन. चल उठवा, नाटक नको करू. जा घेऊन देते बाबा. चल बैलाची जोडी देतो तुला. चल. अरे जोडी कशी दिली म्हटलं हे बैलाची? हे तुम्हाला केसरी कलरची दिसू राहील ना, हे 100 रुपये जोडी आहे. हे हिरव्या कलरची दिसू राहिली 200 रुपये आहे. आणि हे जे आहे सगळ्यात मोठी काटेदार हे आहे 1000 रुपयाची जोडी. अरे बाबा जोड्यात आलं माग सांगू राहिली. ह्या 100 वाल्या जोडीत काय कमी होते का म्हटलं? 50ची देऊन द्या ना ते. भाऊ नाही हो, भाव एकच आहे. कुठे पाहून घ्या, नंतर आपल्या दुकानात घ्या म्हटलं. भावात फरक पडला तर वापस आणून द्या, डबल पैसे घेऊन जा. अरे नमस्कार श्याम. पोरीले बैल जोडी घेऊन द्यायला आला काय? अरे हा नामदेवरा, पोट्टी काय विचारता? शाळेतून आली, दप्तर फेकलं तिनं आणि बस बैल जोडी घेऊन द्याच करे तिला. म्हटलं उद्या देतो घेऊन, तर ते ऐकूनच नाही राहिली. आताच पाहिजे म्हणे, लोईनच राहिली होती खाली. पोट्टे तसंच करे ना. आलं ट्युशनहून फेकलं दप्तर आणि मला आताच्या आता बैल जोडी पाहिजे म्हणे. उद्या शाळेत न्यायची आहे म्हणे. ताना पोळा येतो. म्हटलं चल बाबा चल. म्हटलं 100-200 तर असे आपले पुढ्या पाण्यात चालले जाते. काय उराले यायला घेऊन दिली तर मग? अरे कशी दिली म्हटलं हे सगळ्यात मोठीवाली जोडी. 1000 रुपयाची आहे भाऊ. 1000 रुपयाची आहे तुम्हाला. त्यातनी 10-20 रुपये कमी, याच्यावर तर काही कमी होईल नाही. बापा 1000 रुपयाची जोडी म्हणून राहिला आणि 10-20 कम करू राहिला. येतं लय झालं राजा. बरोबर लाव हिशोबात. काय तर 100 रुपयात देऊन दे सारखी. चल घे 100 रुपयात लाव. चल कर भवनीचा टाइम आहे त्याला तर. चल कर भवनी आमच्या हातानं. चल घे पटकन या. नाही भाऊ, तुम्ही दोघे जण दुसऱ्या दुकानावर जा. इथं नाही आहे म्हटलं ते. 1000 रुपयाची जोडी तुम्ही डायरेक्ट 100 रुपयात मागू राहिले. 900 रुपये. आम्हाला का 1000 रुपयाच्या जोडीवर काय 700-800 रुपये उरू राहिले काय? काही बी आपलं एका रोज खपू राहिले का? गणपती वगैरे बैल होय ना, 1 दिवसाचं राहते ते. पा तुम्हाला पटत असेल तर घ्या, नाही तर नका घेऊ. 20 रुपये कमी होईल. 980 रुपयाची येईल ते जोडी. पा तुम्हाला पट्टे तर घ्या, नाही तर राहिलं.
बरं त्याच्याहून काही कमी पैशाची आहे काय मग? हे घेऊन जा ना मग शेंद्रीवाली 100 रुपये जोडी. हा काय एकच दिवसाचा कार्यक्रम आहे तुमचा वाला नाही तरी. अरे चिंट्या हे घेऊ काय? पाय तुला पसंत येते काय ते हे? मला हे नाही पाहिजे जोडी, मला हे मोठीवाली पाहिजे. पहिले सांगतो, नाही तर मग म्हणसान काय झालं. हा आता सांगतो आप्पाजी, मला मोठीवाली पाहिजे म्हणजे मोठीवाली पाहिजे. अबे आहे ना 2-2 जोड्या घरी पडल्या, लाकडाची पिता आहे. हा तू काय रोज रोज घुमवता काय ते? ते का मला सांगू नका, मला हेच पाहिजे मोठीवाली. मला नका सांगू ते, नाही तर मी नाही. मग हा पहिले सांगतो, मी शाळेत नाही जाईन मग. मला पाहिजे तर मोठीवालीच पाहिजे. बरं देऊन दे बाबा, हे घे 20 रुपये आहे ना. चल 10 रुपये अधिक कम कर, 970 रुपयाची दे. अरे काय आता बरोबर लावणार आहे त्याचं? 100 रुपयावाली जोडी 50ची देऊन दे. चल मोकळं जाऊ दे, मला बी खेळू दे तिकडे. बाबा मला हे नाही पाहिजे, मला ही मोठीवाली जोडी पाहिजे. त्यांची इंटरनेट तर मोठीवालीच घेतली, मला लाईनीवाली देऊ राहिले. मला नाही पाहिजे, मला मोठीच पाहिजे म्हणजे पाहिजे. हा पहिले सांगतो मी, नाही तर मी नाही जात शाळेत पडेल. अरे काय रे, या बुट्टीनं कावा आणून टाकला. हाय आता ज्याला पाहिजे होता नामदेवरा म्हणतातच आपल्या लेकराला घेऊन. हा तर हे बुट्टी तशीच म्हणून राहिली. लाईन याच्यात 50 रुपये सेटलमेंट होत होतं तिचं. आता 1000 रुपयाला गच्चू आहे सरका. देऊ का मग मोठीवाली? देऊ काय करू का पॅक मग? थांबणार बा, थांब ना थोडासा. तुला भली गडबड आहे. हे लाईनीवाली घे ना बाई. हा मोठीवाली आहे ना आपल्या घरी, लाईनीवाली घेऊन घे ना. मोठीवाली आहे, मागच्या वर्षी तर घेतली होती, तशीच आहे ना ते. नाही मला हेच पाहिजे मोठीवाली, मला नाही पाहिजे ते लाईनीवाली. तुम्हीच घ्या ते, मला मोठी पाहिजे, नाही तर मी नाही जात शाळेत मग. काय रे बा, इथं काय आणून टाकलं बाबा. घे ना, काय उरायलं. अरे मोठीवाली आहे ना आपल्या इथं, ओरिजिनल बैल घुमन तू आज. हा लाईन ठेवून दे ना, ओरिजिनल बैल घेऊन जातो शाळेत. मला नाही पाहिजे ते घरोघरचे बैल, मला मातीचेच पाहिजे. सगळेजण मातीचेच घुमवते. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि मोठेच वाले पाहिजे. बरं दे बाबा दे. हे घ्या कॅरी बॅग. काय ज्या मायाबीन 50 रुपये सेटलमेंट होत होतं या नामदेवरावाला, त्यानं 1000ची घेतली तर हिने 1000ची घेतली. चल बाबा चल घरी, झोडपते त्या आता 1000 रुपयाला गच्चू दिला तर. घ्या 10 रुपयाले पैशाचे पानं 10 रुपयाले घ्या. थोडासाच राहिला. चला घ्या भाऊ, घ्या पटकन या. बापरे 10 रुपयाला सांगू राहिला. ज्या मायाबीन वावरात गेलो असतो तर लागेल तेवढा गट्टाच्या गट्टा आला असता. इकाले बसलो असतो तर काही रुपये आले असते. बरोबर लावना हो, बरोबर लावना. हा काय एवढा माग आहे काय? 10 रुपये झाले का हो? काही आपले भाऊ तुम्ही बी 10 रुपयाला मोठी थोडी गोष्ट आहे. पान कोण थुकून टाकते माणूस. बरं द्या बाबा द्या. चल घराकडे, पुरे 1000ची बसवली त्या चिंके. म्हटलं बैलाच्या शिंगाले मस्त पांढरा कलर मार आणि त्याच्यावर लाल पट्टा मारजो, आणि खाली त्याच्या नखाले हिरवा कलर मार आणि त्याच्यावर निळा पट्टा मारजो. हा एका बैलाले तू मार, एका बैलाले मी मारतो. मी इकडल्या बैलाले मारतो, तू तिकडल्या बैलाले मार. शांता आजी तर बाजारात आणून राहिली, बाजारात पिकला वाटते यावेळेस. अरे पिकला नाही एवढा, पण त्याच्या छान पिकला ना. मग खाल्लं म्हणून काय झालं? काय खायन ते 1-2 दिवस खायन, मग तर तिकडे तेच खाणार त्याले चारा. अरे बाबू सोन्या, तू काय बसला, बरं आणून देऊ का? घरी आहे म्हटलं, बरं तू चालू होऊन जा. तू इकडल्या बैलाले मार, तू तिकडल्या बैलाले मारते, पटकन होऊन जाते. मग मी खांदे मळणीचं लावून टाकतो तोपर्यंत. चला घ्या बरं पटकन, टाइमपास नका करू ना. कसं आहे लवकर झालं, लवकर मोकळं होते. आता गेला तिकडे बँड सांगायला पाटलासोबत, हे येते लवकरच. आणा ना तर मग बरं जाना. कसं आहे पटपट होऊन जाते, आपण मोकळं होऊन जातो. बसतं का दिवसभर इथं करत नाही काय? कलर मारला का मग खांदे मळणीचं होऊन जाते कार्यक्रम. मग डायरेक्ट सकाळी उठलो का आपला पोळ्यात नाही. हा त्या हे गोष्ट ऐकली काय नवीनवाली आता पोळ्यातली? कोणती रे बा कोणती? हे ऐकली बा, ज्याची जोडी एकदम सुंदर राहील त्याला बक्षीस भेटन. दुसरी कोणती होय? शर्य जो मारुतीच्या मंदिरापर्यंत पोळा सुटल्यावर धावत नियन त्याला बक्षीस आहे म्हटलं चांगलं मोठं. त्याच्यात मालामाल काम आहे आपलं, आपल्याला जित नाही म्हटलं. आणि या पटाची जोडी याला हो केलं का भर पाहिजे म्हटलं हे. आणि हे कोणालाच नाही माहित आहे तात्यानं आपल्याशिवाय. आणि ते फक्त शंकर अप्पाला सांगितलं आपण, बाकी काहीच नाही. काही ढक्कल करायचं कामच नाही. हे पडदा आपल्याला जितनंच आहे म्हटलं. ठीक आहे ना रे, ठीक आहे ना. तू म्हणशील तसं, तू म्हणशील तसं. त्या शब्दा पडायला गेलो का आपण कधी? जितलं म्हणजे जितलोच आपण. हे गे रे सोन्या, तू चालू होऊन जा. कसं आहे पटकन मोकळे होऊन जाता तुम्ही. मग मी घेऊन येतो खांदे मळणी, आणि लवकर मी मोकळी होऊन जातो. मग कसं सकाळचा कार्यक्रम आहे ना पोळ्याचा, तर सकाळी लवकरच करावं लागते सगळं. चल घरचे कामं करतो मी. तोपर्यंत तयारी करून ठेवतो मग खांदे मळणीची. तुम्ही इकडे कलर मारून ओके ठेवा, मला वाद द्या मग. आजी निश्चिंत राहा तुम्ही. चल झाला रे कलर मारणं. चल फेकते तिकडे डब्बे फब्बेन बरस. मी येतो म्हटलं बात. आजीले सांगून येतो झालं म्हणून आमचं कलर मारणं. लवकर बोलावून घेतो तिले. बापरे आजी भल्ली मस्त दिसू राहिली असतं तू, मस्त सजली गिजली वर. अरे आपला मोठा सण आहे शेतकऱ्याचा. आता नाही सजन तर कधी सजन मग तू सांग. वा आम्ही उद्या कपडे घालू नवीन. उद्या आमचा माहोल राहीन, तुमचाच राहीन काय? चांगली पूजा कर आजी. चांगली पूजा कर त्याची. उद्या अधिक पूजा होतेच म्हणा त्याची, पण आज चांगली कर. चांगले मळून दे त्याचे खांदे हळदीनं. अरे का फक्त हळद थोडी राहते याच्यात, कच्चं तूप राहते आणि हळद राहते. त्यानं शेकल्या जाते त्याचे खांदे, म्हणून त्याला खांदे मळणी म्हणते. मळा ना, चांगले मळून द्या. चांगले मोकळे झाले पाहिजे त्याचे खांदे. मार वजेच्या वजे वळा लागते त्याले. एवढी भारीच्या भारी बंडी आपल्याच्यानं उचलणं नाही होत. ते बिचारे त्याच्यावर वजन असूनही वळते. चला झाला. चला आता उद्या सकाळी भेटू आता पोळ्यात. चला मग उद्या सकाळी भेटू आता.